तर आज सकाळ सकाळ हायकोर्टातून आदेश आला की आज तोडायचे डाळिंब. मग काय म्हणलं चला. तर नमस्कार, संकेत कोर्टीच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं प्रत्येकाला स्वागत आहे. तर मामाला ट्रॅक्टर घेऊन जा आणि कॅरेट मागव. मामाला ट्रॅक्टर नाही पण दामाने चालव, नाही ट्रॅक्टर सकट तू पण पलटी होशील. मग कसं ट्रॅक्टर पलटी करशील त्यामुळे मला माहिती. तर मामा म्हणलं दामाने चालवतो. मग काय कॅरेट फिरेट पांगून घेतले आणि आपलं डाळिंब तुम्हाला दाखवत थांबा. हे बघा आपल्या डाळिंबाचं झाड. डाळिंब कमी गावातच जास्त आहे, काही विषय नाही. आपले रॉयल शेतकरी. मग काय मामा म्हणला घ्या डाळिंब तोडून. मामा म्हणलं याला काटीच लई राव. मामा म्हणला मग डाळिंबात झाड काटे नाही, मग काय गुलाबाचे फुल लागतील का. मामा मग हा एक जोक केला. मग काय मामा मला थांब मी हातमोजे घेऊन आलो. मामाने आणले हातमोजे, एक डाळिंब तोडलं नाही. तूच तुम्हाला डाळिंब धापा चालू केलं. तर आपलं डाळिंब असं होतं, त्याला लय भारी होतं. त्याला बाजारात नव्हता. फॉर्च्युनर बुक केलेली कॅन्सल केली राव. त्याला म्हणलं डायरेक्ट 2-3 वर्षांनी बुक करून टाकू, काही विषय नाही. मामा म्हणलं पटकन डाळिंब बाहेर काढून घेऊ, कारण लय पाऊस आहे इकडून निघलाय. मग काय मामा म्हणलं चल. मग काय डाळिंब फिळून बाहेर काढून घेतलं. पण पिकअपवाल्याला फोन केला, तेवढ्यात पिकअपवाला आला. पिकअपवाल्याला म्हणलं लवकर जाळी बांध, नाही लय पाऊस येईल. त्याने पिकअपवाल्याने तास झालं जाळी मारायला लावलं, पण त्याचा काही विषय नाही. तो रोजचा ट्रेन आहे. त्याला म्हणलं आता इथून जा आणि तुला काय करायचं ती कर. मग काय मग हे चिरकुट ट्रॅक्टरवर बसलेलं. त्याला म्हणलं तू गिअर फिर टाकू नको ना, ट्रॅक्टर चालू होईल. त्यामुळे त्याला खाली उतरवलं. आणि असले अँटिक ब्लॉग बघायचे असतील तुमच्या भावाला फॉलो करा.